नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया MEPM 126 NW+ या प्रिंटरविषयी माहिती घेऊया आणि इन्स्टॉलेशनसुद्धा करून घेऊया. तर हा जो प्रिंटर आहे, प्रिंट, स्कॅन, कॉपी, वायफाय आणि इथरनेट. वायफाय म्हणजे आपण मोबाईलवरून किंवा वायरलेसली लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून प्रिंटआउट देऊ शकतो आणि इथरनेट म्हणजे आपल्या नेटवर्क थ्रू USB ला न जोडता डायरेक्ट प्रिंटर नेटवर्कमध्ये जोडू शकतो आणि USB फॅसिलिटीसुद्धा ह्याला आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रिंटर ओपन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये पॉवर केबल आहे, USB केबल आहे आणि प्रिंटरचं युजर मॅन्युअलसुद्धा आहे, ज्याच्या थ्रू आपण हाऊ टू इन्स्टॉल प्रिंटर ही डिटेल्स घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने पॉवर केबल, प्रिंटर केबल काढली आणि हा जो आहे तो पेपर ट्रे आहे, जो आपल्या प्रिंटरला जोडायचा आहे. ब्लॅक कलरची बॉडी असणारा प्रिंटर अगदी अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. राईट साईडला जर बघितलं, हे कंट्रोल पॅनलचे बटन्स आहेत, ह्याच्या थ्रू आपण वेगवेगळ्या प्रकारची सेटिंग करू शकतो. आणि बॉटम साईडला जर बघितलं, हा पेपर ट्रे आहे, ह्याच्या थ्रू प्रिंटिंगसाठी आपण पेपर ठेवणार आहोत. हा जो टोनर आहे तो 88 नंबरचा आहे. लेझर जे टेक्नॉलॉजी असल्यामुळं ह्याच्यामध्ये टोनर आणि टोनरमध्ये प्रिंटिंगसाठी पावडर असते. तर अशा पद्धतीचा टोनर साधारणतः 700+ प्रिंटआउट येतात. हा जर प्रिंटर बघितला बॅक साईडनं अशा पद्धतीनं दिसतो आहे. प्रिंटिंगसाठी इनपुट कनेक्शन देण्यासाठी सर्वात प्रथम वरती USB कनेक्शन आहे, त्याच्या खालती LAN कनेक्शन आहे आणि सर्वात खालती पॉवर कनेक्शन. ह्याच्या थ्रू आपण प्रिंटरला पॉवर देणार आहोत. तर आता हा प्रिंटर रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण टोनर बसवूया. टोनर बसवण्यासाठी हा स्कॅनरचा फ्लॅट बेल्ट स्कॅनरचं वरचं कवर काढलं म्हणजे प्रेस केलं. त्यानंतर त्याच्या खालचं एक छोटंसं कवर होतं, ते पण वरती उचललं आणि ह्याच्या खाली आपण टोनर इन्सर्ट केलेला आहे. अतिशय इझी आणि युजर फ्रेंडली आपण टोनर ह्याच्यामध्ये जोडू शकतो किंवा इन्स्टॉल करू शकतो. पेपर ठेवण्यासाठी हा पेपर ट्रे आपण जोडलेला आहे. तर अशा पद्धतीचा प्रिंटर आपण आता स्टार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण पॉवर केबल जोडायची आहे. पॉवर केबल जोडल्यानंतरच आपला प्रिंटर स्टार्ट होईल. तर अशा पद्धतीनं प्रिंटरचं हे फ्रंट कंट्रोल पॅनल आहे. ज्या कंट्रोल पॅनलचं बटन प्रेस केल्यानंतर एक साधारणतः 10 ते 12 सेकंदमध्ये प्रिंटर आपला स्टार्ट होईल. ह्याच्या थ्रू आपण आता टेस्ट प्रिंट देणार आहोत. तर टेस्ट प्रिंट द्यायच्या अगोदर हा प्रिंटर जर बघितला तर ह्याच्यामध्ये जो पेपर स्पीड आहे तो 21 PPM म्हणजे एका मिनटामध्ये साधारणतः 20 पेजेस प्रिंटआउट येऊ शकतात. आणि ह्याचं जे रिझोल्युशन आहे स्कॅनिंगचं 1200 DPIचं आहे आणि प्रिंटिंग रिझोल्युशन 600x600 आहे. तर अशा पद्धतीचा प्रिंटर आपण आता इन्स्टॉल करणार आहोत. चला आता आपण एक टेस्ट प्रिंट देऊया प्रिंटर थ्रू, ज्याच्या थ्रू आपल्या लक्षात येईल की त्याची क्वालिटी. तर याचं ड्युटी सायकल जर बघितलं तर 8000 पेजेस पर मंथ ड्युटी सायकल आहे. प्रिंट, स्कॅन, कॉपी, वायरलेस आणि LAN म्हणजेच नेटवर्क फॅसिलिटी असणारा प्रिंटर आपण स्कूल, कॉलेजेस, छोट्या मोठ्या ऑफिसेसमध्ये, बँकिंगमध्ये अतिशय छान पद्धतीनं वापरू शकतो आहे. कारण ह्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती लेझर टेक्नॉलॉजी आहे आणि याच्यामध्ये ब्लॅक कलरच्या प्रिंटआउट येऊ शकतात, परंतु तुम्ही स्कॅनिंग जर कलरमध्ये करू शकता. तर ह्या प्रिंटरचा वापर अशा पद्धतीनं तुम्ही ट्रबल फ्री आणि युजर फ्रेंडली करू शकता.